रायपूर छत्तीसगड येथील राज्यस्तरीय पक्षनेते श्री अमित बघेल यांनी पूज्य इष्टदेव साई झुलेलाल देवजी आणि संपूर्ण सिंधी समुदायाविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध निषेध नोंदविण्यात आला। भारतीय सिंधू सभे नाशिकची एक विशेष विस्तारित बैठक समाजातील ज्येष्ठ सदस्य, पदाधिकारी, महिला प्रतिनिधी आणि युवा संघटनेच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती। बैठकीत रायपूर छत्तीसगड येथील एका राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी पूज्य इष्टदेव साई झुलेलाल देवजी, सिंधी समुदाय आणि त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेविरुद्ध अत्यंत अपमानजनक, असंवेदनशील आणि असभ्य टिप्पणी केली आहे। या टिप्पणी केवळ सिंधी समुदायाच्या धार्मिक श्रद्धेला धक्का पोहोचवत नाही, तर देशाच्या सामाजिक एकतेला आणि सौहार्दाला धक्का पोहोचविते। म्हणून भारतीय सिंधू सभा नाशिकांनी काही मागण्या केल्या, ज्यामध्ये भारतीय सिंधू सभा या विधानाचा तीव्र निषेध करते। हे विधान सिंधी समुदायाच्या श्रद्धा, सन्मान, इतिहास आणि धार्मिक भावनांना भंग करते। महाराष्ट्र सरकार, छत्तीसगड सरकार आणि भारत सरकारला विनंती आहे की अमित बघेल यांच्यावर तात्काळ दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांच्यावर योग्य कलमांखाली आरोप लावावेत। अमित बघेल यांनी संपूर्ण सिंधी समुदायाची आणि देशाची जाहीर माफी मागावी आणि भविष्यात असे वर्तन पुन्हा करणार नाही याची लेखी आणि सार्वजनिक हमी द्यावी। सिंधी समुदाय हा हिंदू सनातन संस्कृतीचा अनुयायी, देशभक्त, उद्योजक समुदाय आणि राष्ट्रीय एकतेचा समर्थक आहे। म्हणून समुदायाला संयम, जागरूकता बाळगण्याचे आणि कायदेशीर मार्गाने न्याय मागण्याचे आवाहन त्यांनी केले। छत्तीसगडच्या एका नीच नेत्याने जी हरकत केली आहे ती आम्हाला बिलकुल अपमानजन्य आहे आणि मान्य नाही आहे। कारण की अमित बघेल नावाच्या एका नेत्याने सिंधी समाजाबद्दल आणि सिंधी समाजाच्या इष्टदेवता श्री झुलेलाल देवता यांबद्दल पण त्यांनी खूप घटनात्मक, एकदम घाण अशी वक्तव्य केला आहे। सिंधी पाकिस्तान से आए हैं और उनका वो मछली वाला भगवान, हे असं तुच्छ भावनेने आम्हाला बोललेलं आम्ही सहन करणार नाही। कारण की सिंधी समाज हा अखंड भारताचा एक हिस्सा आहे आणि अखंड भारताचा हिस्सा असल्यामुळे आम्ही आज इथे खूपच आनंदाने, गुणगोप्याने राहतो। आम्ही खूप शांतिप्रिय समाज आहे। अशा शांतिप्रिय समाजाला अमित बघेल या नेत्याने चिरवण्याचं, डिवचण्याचं काम केलं आहे, ते आम्हाला बिलकुल भी अमान्य आहे। आणि ही आम्ही एक सर्व सिंधी समाज, आज नाशिक सिंधी समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून आणि एवढा मोठा मॉब घेऊन इथे निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना आलो आहे। आम्हाला गृह मंत्रालयात पण आमची एकच विनंती आहे की अमित शाह सरांनी पण या गोष्टीवर थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि सिंधी समाजाला न्याय देण्यासाठी अमित बघेल याला कठोर कारवाई केली गेली पाहिजे। अमित बघेल बद्दल हा जो सिंधी समाजात आक्रोश आहे तो इतका मोठा आहे की त्याच्यामुळे आज सगळे सिंधी समाजाचे जेवढे पण नाशिक रोड, देवलाली, पंचवटी सगळे समाजाचे लोक एकत्र झाले। सगळीकडे आम्ही निवेदन दिलेले आहे। मी पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती करेल की आमच्या समाजाकडे थोडं लक्ष देऊन याविषयी तुम्ही काहीतरी पाऊल उचलावे, जसं पुन्हा कोणी केलं नाही पाहिजे। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।